ऍग्रिकल्चर मधली एक जागा एक मिनिट कृषी पतपुरवठ्यातली ग्रामीण सहकारी संस्थेला कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेच्या संचालक पदाची निवडणूक विशेषतः छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये मी उमेदवार होतो आणि त्या उमेदवारीला सगळ्यांच्या या पूर्ण पॅनलला असं वाटत होतं की यांची जागा बिनविरोध करायची नाही. तशी बहुतांशी जागा बँकेची निवडणूक ही बिनविरोध झाली होती. सगळ्याच तालुक्यामध्ये त्यांच्या आपसात महायुतीच्या मंडळीने जागा वाटून घेतल्या होत्या, परंतु ही एकमेव जागा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने, मी संभाजीनगर तालुक्याचा रहिवासी या नात्याने मी या बँकेची निवडणुकीला फॉर्म भरला. परंतु मागच्या वेळेला आमच्या 6 जागा आल्या होत्या. आम्ही त्यांना अपेक्षा केली होती की आम्हाला 3 तरी जागा द्या आणि आपण बँक बिनविरोध करूया, पण या मंडळीने ऐकलं नाही आणि मोठा पैशाचा व्यवहार या निवडणुकीमध्ये आमच्या समोरून उमेदवारांनी केला. परंतु त्या पैशाला आमच्या तालुक्यातल्या सगळ्या चेअरमनने आणि मतदारांनी नाकारलं. आणि विशेषतः मी या तालुक्याचा भूमिपुत्र आहे, मी या तालुक्यातला रहिवासी आहे, वतनदार आहे आणि त्यांनी पाहिलं की हा आपल्या तालुक्यातला जीवाभावाचा माणूस आहे, त्यांनी मला स्वीकारलं. खरं तर आमची ही निवडणूक जनतेच्या बरोबर समोरच्या उमेदवाराची पैशाची लढाई होती आणि ती लढाई जिंकण्यामध्ये जनतेचं विशेषतः मतदारांचं समर्थन मला मिळालं. मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आणि ज्यांनी मला दृश्य अदृश्य शक्तीने मला मदत केली त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद. 74 मताचा कोटा होता. एकंदरीत 74 मतदान होते. त्यापैकी मला 48 मतं मिळाले आणि विरोधकाला 26 मतं मिळाले. मोठ्या मताधिक्याने खऱ्या अर्थाने मला आज आपल्या तालुक्यातल्या नागरिकांनी मला विजयी केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. तुमच्या पॅनल मधल्या काही लोकांनी स्वतःचं मत देखील दुसऱ्या पॅनलला केले, म्हणजे काळे सिल्लोड मधले निवडून आले, मत 36 होते आणि तुमच्या उमेदवाराचे मत 0 कसे काय पडू शकतात? तुमचा विजय झाला पण तुमच्या पॅनल मध्ये अशा पद्धतीने कुरघोड्या केल्याचं लक्षात नाही, तुम्ही परत थोडीशी गल्लत करताय. सोयगाव तालुक्यामध्ये विशेषतः आमच्या पॅनलचा उमेदवारच उभा केला नव्हता. तिथं त्यांच्यात आपसातली लढाई होती. त्यांनीच एकमेकाला पाठिंबा देऊन 0 विरुद्ध 26 असा मताचा सामना जिंकला, 36 मताचा. त्याच्यामुळे सोयगाव तालुका, कन्नड तालुका इथे आमचे उमेदवार नव्हते. आमचे उमेदवार 2 ठिकाणी होते, एक महिला राखीव आणि एक ओबीसी राखीव आणि तिसरी जागा होती ती नॉन ॲग्रीची. आता काय निकाल लागतो मी वर जाऊन पाहतो आणि मग आपल्याला कळवतो. धन्यवाद. हा, तुमचं राहिलंच ते माझं 8 दिवसाचं. दानवे साहेबांनी यावेळेला महायुतीत निवडणूक लढली. आता त्यांच्या पक्षाने त्यांना विचारलं पाहिजे की बाबा महायुतीत का लढली, पण आता त्यांचं म्हणणं असं आहे जिल्हा बँकेच्या निवडणुका ह्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जात नाही. परंतु तालुक्यातल्या लोकांना, कार्यकर्त्यांना एक अपेक्षा असते की आपला माणूस हा महाविकास आघाडीकडून लढला जायला पाहिजे होता. हे खरं आहे. थँक्यू.